महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. जणांच्या नजरेतून म्हणजे ती सुटते म्हणजे कसं काय होतंय? आणि सर डॉक्टरांचे 4 फिटनेस रिपोर्ट आहे त्या मुलीच्या बाबतीत. अहो काय फक्त नाही, आणि तुम्ही आले ना, प्रत्येकाची सही तुमचं वेगवेगळी. तुमचं नाव लिहायचं आणि तुम्हाला देऊन हा टाकायचं ना, ते विशेषच आहे ना ते. असं डॉक्टरांचे चालतं रिपोर्ट का? आहे. त्याने सगळ्यांची इज्जत घालायची. त्या बिचारी ते आता ठीक आहे, तिचं वय नाही, त्या सगळ्या गोष्टी झाली, चूक झाली, पण ती दुरुस्त करता आली असते ना वेळेवरती सगळ्या गोष्टी. आता सर लक्षच नाही इकडे, शाळेकडे ना कोणाचं लक्ष नाही. अहो नुसते पाट्या टाकायचे हो, का पाड्या टाकायचं काम सर. शाळा व्यवस्थापन समिती जरी स्थापन केली नाही, यांनी पॉलिटिक्स करून हे सर्व केलंय आणि काहीच बघत नाही सर. बऱ्याच दिवसापासून बघतोय, 4 वर्ष झाली. आपण मुख्याध्यापक काय म्हणतो सर माहिती घरामध्ये का, मला माझी बदली करून टाका प्रत्येक वेळा आम्ही. तेवढंच चाललंय फक्त. एवढंच चाललंय. पहिल्या दिवसापासून हा, माझा पगार काही बंद होणार नाही. माझा पगार तिकडे जरी गेलो तरी चालूच हो, राहील. तिकडे पण मुलींना गार पाण्याने आंघोळ करता येईल. सर 15 जूनला विद्यार्थी नाही आले सर, आता विद्यार्थी आले आणि आपलं पाणी नसल्यामुळे लेट बोलवलं तुम्ही. म्हणजे आपल्या सगळ्या शाळा 15 जून नंतर म्हणजे शाळा कधी सुरू झाल्या? 15 जूनला मग एक 8-10 दिवसामध्ये मुलं यायला पाहिजे होती. आज किती तारीख आहे? आज बरोबर महिना होईल. आता आज आहे 13 तारीख. आले बऱ्यापैकी, फक्त 20 मुली. मोहंदरी आश्रमशाळेत घडलेल्या दुर्दैवी घटनेबाबत पाहणी करण्यासाठी खासदार भास्कर बगरेसर हे थेट आश्रमशाळेत पोहोचले होते. त्याबाबतच माहिती देण्यासाठी बगरेसर आपल्याशी थेट फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. आज सर नमस्कार. नमस्कार. सर महाराष्ट्र क्रांती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर मोहंदरी आश्रमशाळेतील दुर्दैवी घटनेप्रकरणी सर्वप्रथम महाराष्ट्र क्रांती न्यूजने हे प्रकरण उघडकीस आणले होते आणि त्याबाबत आज आपण त्या आश्रमशाळेला भेट दिली आहे. काय सांगाल? आमच्या आठवड्यामध्ये जी दुर्दैवी मध्ये घडली आणि त्या अनुषंगाने आज मी सकाळी 9:30 वाजता आश्रमशाळेत गेलो. तर मी मुलांच्या शासकीय वसतिगृहामध्ये गेलो. तर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आश्रमशाळेचं कामकाज चालू असायला पाहिजे, तर ते काही जवळजवळ 400-450 मुलं ही म्हणजे त्या ठिकाणी एका बाजूला निवास आहे. तर निवासा तर पाहिजेच, परंतु निवासाच्या ठिकाणी मी विचारलं तर गार पाण्याने कोणी उठलंय, कोणी आंघोळ करतंय, कोणी असं वेगवेगळं म्हणजे तो दिनक्रम शाळेतली ती मला त्या ठिकाणी दिसली नाही. त्याचबरोबर केली तर त्या ठिकाणी इमारत 7-8 वर्षापूर्वी झालेली इमारत आज तुम्ही झाली की काय अशा पद्धती म्हणजे प्लॅस्टर किंवा ते इमारतीचं बांधकामच मला निकृष्ट दर्जाचं वाटतंय. त्याच्यामुळे ज्या ठिकाणी मुलं राहतात त्या ठिकाणी मध्ये बघायला मिळाले. मुलींच्या हॉस्टेलमध्ये जाऊन बघितलं तर थोडंसं मुली आता स्वतःच मध्ये काटेकोर असतात आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने म्हणजे इमारतीमध्ये मुलांपेक्षा मुलींच्या वसतिगृहामध्ये स्वच्छता चांगली थोडीशी जाणवली. परंतु त्याचबरोबर जो प्रकार झालाय तो प्रकार हा तो कुटुंबाच्या लक्षात यायला पाहिजे होती किंवा तिच्या वर्गमैत्रिणी त्यांच्या लक्षात यायला पाहिजे होती, तिला शिकवणारे शिक्षक शिक्षिका यांच्या लक्षात यायला पाहिजे होती, किंवा त्या ठिकाणी ठेवलेल्या ज्या नर्स आहेत त्यांच्या लक्षात यायला पाहिजे होतं, किंवा आरोग्य तपासणी करण्याच्या निमित्ताने जे पथकं येतं फिरतं पथक असतं 3 महिन्याला मला वाटतं तपासणी करतं, तर त्यांच्या लक्षात या गोष्टी यायला पाहिजे होत्या. त्या का आल्या नाही आणि शेवटी नको तो प्रकार त्या ठिकाणी त्या बिचारी छोट्या मुलीच्या बाबतीत घडलाय, तर तो अत्यंत वाईट आहे. आणि म्हणून मी त्या दिवशी आपल्या माध्यमातून ती बातमी कळाली, त्यानंतर मी आयुक्तांनाही फोन केला होता आणि यामध्ये जे दोषी असतील त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. अशा घटना भविष्यामध्ये कोणत्याही आश्रमशाळेमध्ये किंवा शाळेमध्ये घडू नये या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे. सर आम्ही अपर आयुक्तांना याबाबत पावरा सरांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की जे पथक आहे प्राथमिक तपासणीसाठी येतं त्यांनी सांगितलं की स्त्रीरोग तज्ज्ञाला या मुलीला दाखवा, परंतु यांच्याकडून अधीक्षक असतील मुख्याध्यापक असतील त्यांच्याकडून दिरंगाई केली गेली असेल का? किंवा घरापर्यंत हा निरोप देण्याची जबाबदारी ही असं शाळेची होती. बरोबर असेल तर ती चुकीचं आहे. बरोबर. सर या दुर्दैवी घटनेचे गांभीर्य बघता आश्रमशाळा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि प्रकल्प कार्यालय यांच्याकडून कमालीची गुप्तता पाहण्यात आली होती. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला गेला असं आपल्याला वाटतं का? नाही, असं मुळात व्हायलाच नको होती. आणि जर घटना
दडपण्याचा प्रयत्न करत असतील तर याला कुठेतरी जे दोषी लोक आहेत त्यांच्यावरती पांघरून घालण्याचं बरोबर. हे अत्यंत चुकीचं आहे. आणि म्हणून यामध्ये मी परत आदिवासी यांच्याकडे पत्र यावं, कारवाई झाली पाहिजे. घटनेप्रकरणी आतापर्यंत कुणावर आणि काय कारवाई झाली, आपल्याला काय माहिती मिळाली आश्रमशाळेत? होत्या किंवा जे मुलांचे अधीक्षक होते ते कुठल्या तरी पहिलं घटना घडल्यानंतर प्रशासन किती अलर्ट राहायला पाहिजे, परंतु तो अलर्टपणा किंवा जे गांभीर्य याच्या बाबतीत मला दिसलेलं नाहीये. आणि मलाही मीटिंग होत्या, त्यामुळे ज्यावेळेस मुख्याध्यापक बाहेर आले तर त्यांना विचारणा केली तर ते वेगवेगळी उत्तरं देत होती. गावकऱ्यांचं ऐकून घेत नाही, गावकऱ्यांना धमकवण्याचा प्रयत्न करतात वगैरे अशा प्रकारच्या तक्रारी गावातील लोकांनी केल्या आहे. आणि हे आयुक्तांकडे किंवा अपर आयुक्तांकडे मांडून याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. कारण आता कसं होतंय, घटना घडून गेली आणि परत त्याची माहिती घेण्यापेक्षा आता घटना घडलेली सगळ्या गोष्टी काय काय झालेल्या आहेत त्याची चौकशी करावी आणि जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई करावी. सर, आश्रम शाळेतील वरिष्ठ अधिकारी म्हणून मुख्याध्यापकांकडे पाहिलं जातं. अशी काही माहिती मिळवायची असेल तर त्यांना संपर्क करावा लागतो, प्रसारमाध्यम असतील, आपण लोकप्रतिनिधी असतील, परंतु त्यांच्याकडून असं बोललं जातं की प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्यांना कोणतीही माहिती देण्यास अथवा माध्यमांसमोर बोलण्यास मज्जाव केलेला आहे, बंधनं घातलेली आहेत. प्रकल्प अधिकाऱ्यांचे मुख्याध्यापकांना असे आदेश देणे योग्य आहे का? नाही, हे चुकीचं आहे. शेवटी कोणी लोकप्रतिनिधी म्हणा किंवा गावातील शालेय समितीचे सदस्य असतील, अशा गोष्टी जर घडत असतील तर त्यांना तो मागण्या म्हणजे त्या गोष्टी विचारण्याचा अधिकार आहे. आता मला त्या ठिकाणी काही ग्रामस्थांनी सांगितलं की आम्हाला धमकवतात, आम्हाला केस करण्याची हे देतात. तर मी त्यांना सांगितलं असं जर कोणी धमकवत असेल आणि तुमच्यावरती चांगल्या गोष्टीसाठी जर म्हणजे मी चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणार नाही, परंतु योग्य गोष्टींसाठी जर चौकशी करत असतील, मी त्यांना ही पण सांगितलं की तुम्ही एकट्या दुकट्याने जायचं नाही, 2-4, 4-5-6 जण जाऊन त्याचा जाब विचारण्याची तुम्हाला म्हणजे तुमचा अधिकार आहे. तुम्ही ग्रामस्थ आहे, तुम्ही शालेय समितीवर आहे, तर तो अधिकारापासून रोखू शकत नाही. आणि मुख्याध्यापक अशा पद्धतीने म्हणत असतील की प्रकल्प अधिकाऱ्यांकडून किंवा वरच्या लेवलला हे, तर ते चुकीचं आहे. आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला सर, आमच्या बाबतीत हे प्रकरण घडलेलं आहे. मुख्याध्यापकांचा पुरावा देखील आमच्याकडे आहे तसा बोलल्याचा. नाही, अक्षर कोणी पत्रकार असतील, तुम्ही योग्य करताय तर मग तुम्हाला ते झाकून ठेवण्याची जर योग्य आहे तर अशाच ठळक व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनलला भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महाराष्ट्र क्रांती न्यूज.